आज आपण फ्राय मोमोज आणि स्टीम मोमोज करणार आहोत. चला, आपल्याला सॉसची तयारी करायची. टोमॅटो, मिरची आणि लसूण. आता हे आपण बॉईल करायला ठेवायचं. आपण 2 वाटा मैदा घेतलेला आहे. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, आपण पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे. त्याला आपण झाकून ठेवू. इथे शिमला मिरची, गाजर आणि लसूण कापून ठेवलेले आहे. इथे पनीर आता आपण किसायचं आहे. पनीर आपलं किसून झालेलं आहे. त्यात कापलेला कांदा, शिमला मिरची, गाजर आणि लसूणच्या पाकळ्या कापलेल्या, लाल तिखट, काश्मीरी पावडर, हळद, जिरा पावडर आणि मीठ. सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या मिश्रणाला मसाला मीठ लागलं पाहिजे. काळा मिरी पावडर टाकायची. मोमोज करून घेऊया. एकदम छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. आपले मोमोज स्टीम झालेले आहे. आता कढईत तेल टाकलंय. फ्रायसाठी मोमोज टाकूया. 2 प्रकारचे मोमोज केलेत. एक फ्राय मोमोज आणि एक स्टीम मोमोज. या मोमोजना आता गोल्डन कलर आलेपर्यंत फ्राय करायचे. गोल्डन फ्राय होत आलेत आता. रेडी आहे ते बघा. आपले मोमोज रेडी आहेत बघा. हे बॉइल्ड मोमोज आहेत, स्टीम केलेले आहेत बघा. त्याच्यानंतर इथे मी चटणी केलेली आहे, मोमोजचं सॉस केलेलं आहे हे बघा. त्याची रेसिपी नंतर मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, खूप छान झालेलं आहे हे बघा. हे स्टीम मोमोज आहेत हे बघा. खूप सुंदर झालेले आहेत. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.